रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवात आहे ना, मी मस्त असं सर्वांचा नाश्ता वगैरे करून दिला. आता भक्ती पण स्कूलला गेली होती. आज आहे ना मला नाचणीचे लाडू करायचे होते. आता त्याचीच तयारी माझी चालली होती. आता मी आहे ना बरेच दिवसापासून नाचणी दळून आणली होती, पण दुकानाचं काम, घरातली कामं हे सर्व करता ना मला वेळच भेटला नाही. आणि नाचणीचे लाडू करायला कसं थोडा जास्त वेळ लागतो, पीठ भाजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे ना ते पुढे ढकलत चाललं होतं. पण आज म्हटलं मला दुकानावर जायचं काही टेन्शन नाही, तर आज आहे ना लाडू बनवलेच पाहिजे. तर भक्ती ना स्कूलला गेली होती आणि आम्ही काय कॉलेजला आज गेलाच नाही. तर आहे ना मला मी काय केलं होतं, जेव्हा नाचणीचं दळण दळून आणलं ना, तेव्हा 2-3 वेळा मी नाचणीची भाकरी केल्या होत्या. त्या उरलेल्या पिठाचं म्हटलं आता मी जर आज लाडू करायला घेतले नाही, तर 2-3 दिवसात परत पीठ आहे ना अजून कमी होईल माझ्याकडून. कारण मला आहे ना नाचणीच्या भाकरी पण खूप आवडल्या. त्यामुळं म्हटलं नको, आज पहिले आहे ना लाडू करूनच घेते. तर आहे ना एक साईडला मी आहे ना लाडूचं पीठ भाजायला घेतलं होतं. आता मी आहे ना वाटीने मोजून घेत होते, कारण आहे ना मग कसं अंदाज कळतो गुळाचा वगैरे टाकायला पुढे. आणि एक साईडला ना चहा पण ठेवला होता. आणि आज काय झालं होतं काही कळत नाही मला. घरात एवढ्या माशा आल्या होत्या ना, गावच्या सारख्याच काय. मी म्हटलं घरात झालंय काय नक्की, माशा काय एवढ्या येत ते. आणि आवीचं आहे ना हे असे नखरे चालू होते बरं का. जायचं होतं त्याला खाली काहीतरी आणायला, आणि मध्येच येतोय आणि कढई आहे ना हलून पीठ सांडवतोय अर्धं, तर अर्धं काय नखरे चालले होते त्याचे. मग तो गेला बाहेर. त्यानंतर म्हटलं चला आता चहा पण ठेवला होता, चहा पिऊन घ्यायचं होतं. तर मी आता चहा बरेच दिवस सोडला होता. पण नंतर तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, दुकानावरून आले ना की मला चहाचे म्हणजे तलब होतेच. मग आम्ही दोघांनी पण चहा करून घेतला. आणि पीठ भाजायला एवढा जास्त वेळ लागतो ना की काय सांगू. त्यामुळे ना मी बसायला स्टूलच घेतला होता. आता म्हटलं पीठ भाजते ना तोपर्यंत गूळ पण चिरून होईल. तर गूळ चिरून घेतला जेवढा मला पाहिजे होता तेवढा. आणि ना थोडंसं पीठ मी तसंच ठेवलं, म्हटलं राहून दे. एक भाकरीचं पीठ ठेवलं, म्हटलं संध्याकाळच्याला ना भाकरी होईल. आणि एक साईडला आहे ना मी बदाम पण चिरून घेतले. चिरायचं माझ्याकडे आहे ना ते छोटंसं हे मशीन आहे, म्हणजे असतं वेफर्स करायचं मशीन असतं ना, तसं छोटंसं आहे. त्यानेच मी बदाम पण मस्त असे किसून घेतले. आणि डिंक मी घातला होता, 30 रुपयाचा डिंक होता हा माझा. मस्त डिंक पण आहे ना तुपामध्ये तळून घेतला छान असं. आणि मिक्सरला म्हटलं बारीक करून घेईल, तोपर्यंत पीठ आहे ना माझं पूर्ण असं एकदम छान असं भाजून झालं होतं. नंतर मी ना किती 4.5 वाट्या माझ्या नाचणीच्या पिठाच्या भरल्या. आणि मी आहे ना 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं. तर आहे ना बेसन पीठ पण मी तुपातच आहे ना मस्त असं लाल रंगापर्यंत आहे ना भाजून घेतलं होतं. आणि डिंक म्हटलं आता तसंच मिक्सरला नको बारीक करायला, पीठ आहे ना खूप गरम होतं. नाही तर मी दरवेळेस आहे ना काय करते, गुळाचा हातानेच मिक्स करून घेते. पण ह्यावेळेस म्हटलं डिंक वगैरे सर्व मी घातलेच, तर मिक्सरलाच एकदम सगळं बारीक करून घेते. सर्व मिश्रण आहे ना मी मिक्स करून घेतलं. आणि नंतर मग मिक्सरला आहे ना थोडं करून आता हाताने बघत होते जरा गुळ कालवायचं, पण ते काय होत नव्हतं कारण गरम होतं. आणि ना गरम पिठातच गुळ मिक्स करायला लागतो, तरच तो मिक्स होतो एकदम. थंड झाल्याच्या नंतर आहे ना गूळ असं मिक्स व्यवस्थित होत नाही. मग सर्व आहे ना मी म्हणजे पीठ गूळ मिक्स करून डिंक वगैरे सगळं मिक्स करून आहे ना मिक्सरला थोडं करून बारीक करत होते. आणि त्यामध्ये आहे ना काही ना काहीतरी म्हणजे म्हणतात ना अडचण यायलाच पाहिजे. आता पाण्याची मी वाट पाहत होते, पण पाणी काय आलं नव्हतं. तर म्हटलं तोपर्यंत माझं बारीक पण होऊन जाईल, येईलच पाणी. तर तितक्यात आहे ना म्हणजे अर्ध्याला वरती माझं झालं होतं, तितक्यात पाणी पण आलं. मग मला एकतर आधीच उभं राहून एवढा कंटाळा आला होता, आणि त्यात पाणी आलं. सगळं मला आहे ना जसंच तसं बाजूला ठेवून द्यायला लागलं आणि पाणी भरत बसायला लागलं. सर्व मी काय केलं, मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि नंतर आहे ना बदामाचे काप पण त्यामध्ये घालून पूर्ण झाकून ठेवलं परातीमध्ये. आणि नंतर पाणी भरायला घेतलं. पाणी पण एवढं बारीक येत होतं ना, फुसफुस करून. म्हटलं आता किती वेळ लागतोय काय माहिती पाणी भरायला. सर्व पाणी भरून घेतलं. आणि माशा येत होत्या ना, तर माशा कुठून यायला लागल्या मला तेच काही कळेना. तर माशांसाठी ना मी पहिलं बादलीभर पाण्यामध्ये ना लायझॉल आणि ना थोडंसं फिनेल टाकून आहे ना सर्व लादी ना क्लीन करून घेतली. किचन वगैरे हॉल वगैरे सर्व पुसून घेतला. तोपर्यंत पाण्याची वरची टाकी भरायला लावलेली. आता फिल्टर तर काही भरणारच नाही, कारण आहे ना पाणी खूप म्हणजे बारीक होतं. जेव्हा फास्ट पाणी असतं ना तेव्हाच म्हणजे फिल्टर येतो, भरायला येतं. तर किचनमध्ये ना फॅन लावून दिला. आणि भक्तीचा पण मेसेज आलेला स्कूलमधून का लवकर सुटणार आहे म्हणून. मग भक्तीला हे आणायला गेले, तिला घेऊन आले.
नंतर मग मी निवांत मस्त आहे ना तिचं आवरून दिलं आणि मग मग बसले लाडू वळायला. आता मला टेन्शन आलं होतं का हे थंड मिश्रण जर झालं ना तर लाडू वळता येणार नाही. पण एवढे मस्त लाडू वळत होते ना, कारण मी तूप आहे ना खूप जास्त घातलं होतं. म्हणजे जेवढं माझ्याकडं बरणीत होतं ना अर्धा किलो असेल, तर 1 किलो पिठाला थोडं कमी होतं. तर मी अर्धा किलोला थोडं कमीच तूप घातलं होतं. मस्त पूर्ण सर्व पीठ भाजायला ना पूर्ण तूप मी वापरलं होतं आणि नंतर डिंक वगैरे तळायला पण जेवढं जास्त तूप घालू ना तेवढं जास्त लाडू आहे ना एवढे छान होतात ना की काय सांगू. आणि नाचणीचे लाडू एवढी हेल्दी असतात ना खायला, पोरांना पण एवढे आवडतात ना की काय सांगू. आता ह्या वेळेस काय झालं, अभिला एवढे जास्त काय आवडले नाही कारण गोड थोडे कमी झाले होते माझ्याकडून. पण बघ तिला गोड कमी लागतं त्यामुळे ना गोड तिला आवडले. तर मस्त असे लाडू सर्व बांधून घेतले मी आणि नंतर लागले दुपारच्या स्वयंपाकाला. आता सगळे घरात असते ना की सकाळचं नाश्त्याचं वेगळं, दुपारचं स्वयंपाक वेगळा, परत संध्याकाळचं वेगळं, असं दिवसभर माझं काही ना काहीतरी चालूच असतं. तर आहे ना दुपारी आणि त्यात काय झालं, गव्हाचं दळण पण माझं संपलं होतं, गव्हाचं पीठ पण नव्हतं. मग म्हटलं चला आता मस्त आहे ना दुपारची आमटी भाकरीच करूया. डाळ लावली होती कुकरला मस्त आहे ना, डाळ उडदाची आमटी तर एवढी आवडते ना, बापरे गावचीच आठवण येते उडदाची आमटी म्हटलं का. आणि आज ते ना सकाळपासून म्हणजे दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत आहे ना नुसत्या भाकरीचे, कारण चपाती मी बनवलीच नाही, कारण चपातीचं पीठच नव्हतं त्यामुळं. तर संध्याकाळचं पण पुढे मी शेअर करेलच. तर उडदाची आमटी मस्त हिरवीगार. आणि ह्या वेळेस आहे ना मी काय केलं होतं, खोबरं आणि कांदा मस्त गॅसवर भाजून घेतला होता. एवढं मस्त टेस्टी झालेलं ना आमटी की काय सांगू. मला तर खूप आवडली आणि यांना पण आवडली. हे म्हणतात आज तू काय घातले आमटीमध्ये, वेगळीच टेस्ट येते. मी म्हटलं गॅसवरती वाटण वाटून घातले, त्यांना पण आवडली. आणि नंतर लगेच आहे ना भाकरी करून घेतल्या दुसऱ्या गॅसवरती. आमटी शेकेली ठेवली आणि लगेच आहे ना भाकरी करून घेते म्हटलं, कारण यांना पण भूक लागली होती. आता घरात रिकामा माणूस बसला ना की खरोखरच भूक लागते. आता माझं तर काम चालूच असतं, पण तरी पण मला पण भूक लागलेली आणि यांना तर भुकेची कळे ना अजिबात निघत नाही. बापरे, एवढी घाई करतात ना जेवणाची काय सांगू. मग पटापट आहे ना सर्व भाकरी करून घेतल्या. आता माझं काम चालूच आहे ना तोपर्यंत अभिचे नखरे काही कमी नाही, सारखं मोबाईलच लावायचा, परत दोघांची भांडणंच व्हायची. एवढे मोठे झालेत ना तर त्यांची भांडणं काही कमी नाही. मग माझ्या भाकरी पण करून झाल्या. आता आवीला विचारलं तर त्याचं आहे ना, त्याला कसं सकाळचं आहे ना चपातीच खायला पाहिजे, कारण डब्याची सवय लागली आहे ना. मग दुपारचं भाकर खायला कंटाळा करतो आणि भक्तीचं पण तेच नाटक. तरी पण आहे ना ती एक वेळेस भाकर खाऊन घेते, पण आभीचे मात्र नाही, त्याचे नखरेच असतात. मग शेंगदाण्याची चटणी मी वाटली होती तोंडी लावायला. मस्त शेंगदाण्याची चटणी मी तव्यात अशी भाजून घेतली छान अशी. आता शेंगदाण्याची मिरची, उडदाची आमटी आणि भाकरी, एवढं भारी कॉम्बिनेशन आहे ना. आणि अक्काने बनवलेलं लोणचं, एक नंबर जेवण झालं. मस्त असं थोडा वेळ आराम केला. मग हे पण दुकानावर गेले आणि मला आहे ना यांच्या मोठे मामा आहेत ना वाशीला राहतात, त्यांच्याकडे जायचं होतं. खूप दिवसापासून माझं चाललं होतं त्यांच्याकडे जायचं. मग मामी काल यांना भेटल्या होत्या ना, तिकडे काहीतरी कार्यक्रम मला गेले होते हे त्यावेळेस. तर त्या बोलल्या की अश्विनी आलीच नाही म्हणून, येणार होती काय झालं. मग म्हटलं आज चला वेळ आहे, पाऊस पडतोय बाहेर, तर जाऊन येऊया. आता ह्या आहेत ना मोठ्या मामी आहेत आणि हे मोठे मामा आहेत त्यांच्या घरी चाललो होतो. आता त्यांची नाते त्यांना तिला आहे ना खाऊ घालत होती मामी. तिची मम्मी ऑफिसला जाते ना, मग मामीच सांभाळते तिला. मस्त असं तिला खाऊ वगैरे घेऊन गेलो होतो. मामीला पण थोडेसे लाडू घेऊन गेले. तर नंतर मग ना तिथं जरा वेळ बसलो, चहा पाणी वगैरे केला आणि मग बाहेर आलो ना तर एवढा पाऊस लागला होता, बाप रे बाप. बस पण येईना. जवळजवळ आम्ही अर्धा पाऊण तास स्टँडला उभं राहिलो वाशीच्या. नंतर कुठे जाऊन बस आली. पाऊस तर एवढा जोरात चालू होता ना की म्हटलं आता बस वेळेत येते का नाही, किती वेळ आम्हाला इथं उभं राहायला लागतं काय माहिती. कारण घरी पण अभिज ना वाट बघत होता, सारखं फोन करत होता, मम्मी किती वाजता येणार आहे, भूक लागली आहे त्याला. तर आम्हाला आहे ना जवळजवळ 8:30 वाजले होते घरी यायला. मग येतानाच भक्ती बोलली की आपण आहे ना मॅगी घेऊन जाऊया. मस्त मॅगी बनवून दिली त्यांना, मस्त कांदा टोमॅटो वगैरे घालून आहे ना तेलात परतून. मस्त हेवी बनेल म्हणून आहे ना सर्व त्याच्यात घातलं होतं मी मॅगीमध्ये. आणि भक्ती आहे ना, भक्तीला चीज पण घालायचं होतं. आता तिचं माहिती आहे ना कायम म्हणजे नेहमी काही पण खायची गोष्ट असली ना कुठली पण, ती एकदम परफेक्टच झाली पाहिजे. एकदम म्हणतात ना की तिला आहे ना एकदम असं रिच झालं पाहिजे सगळं, असं तिचं नाटक चालू असतं. मग मॅगीमध्ये ना तिने क्यूब आणले होते चीजचे घालायला, ते मी घालून घेतले. पण खरोखरच ती सांगते ना ते चांगलंच होतं. मस्त एकदम टेस्टी मॅगी झाली होती, एवढी भारी, मला पण खूप आवडली.
मस्त तिघांनी पण आम्ही आहे ना मॅगी खाऊन घेतली. आता त्याचंच काय आम्हाला पण भूक लागली होती, कारण आज आहे ना पाऊस एवढा जास्त चालू होता ना, त्या पावसाच्या चिकचिकीमध्ये ना मी भक्तीला सुद्धा बाहेरचं आहे ना काहीच खायला दिलं नाही आणि मी पण काहीच खाल्लं नाही. मी तर नाहीच खात शक्यतो, तिच्या नादाने मी खाल्लं तर खाते, पण तिला पण मी आज काहीच दिलं नव्हतं. त्यामुळे आम्हा तिघांना पण आहे ना खूप भूक लागली होती. मस्त तिघांनी मॅगी खाऊन घेतली. आणि ह्या आहेत ना म्हणजे कॉटनच्या साड्या मामीने दिल्या मला. गोधडीला वरून पाल लावतात ना त्यासाठी मी वापरणार आहे आता ह्या, कारण त्या आहेत ना कॉटनच्या साड्या घालतात नेहमी. मग त्यांना म्हटलं होतं की मला द्या म्हणून 2 साड्या. मग आणि संध्याकाळचा अवतार माझा बघशाल ना तर असं काहीसं झाला होता, एवढं दमायला झालं होतं. आणि माझे म्हणजे सासू आई आहेत ना त्यांना पण म्हणजे त्या पण घालतात नऊवारी साड्या, पण त्यांच्या शक्यतो आहे ना अशा म्हणजे पॉलिस्टर टाईप म्हणजे कॉटनच्या मऊसूतच असतात. पण मला आहे ना काठापदराच्या पाहिजे होत्या. आता आईकडे पण आहेत काठापदराच्या, पण उन्हाळ्यातच मी आहे ना त्यांच्याकडून पण एका साडीची मी गोधडी शिवली होती, त्यामुळं म्हटलं आता जाऊ दे. मामी बोलल्या होत्या मला माझ्याकडे आहेत तर मी देईल, ते त्यांच्याकडून घेऊन आले. मग नंतर आहे ना आता घरात बघशाल ना तर सगळीकडे कपडेच कपडे आहेत. मी अजून तरी एवढे व्हिडिओमध्ये दाखवलेच नाही कपडे, कारण बरे नाही वाटत व्हिडिओमध्ये दाखवायला. त्यामुळे बाहेर पाऊस सारखं कंटिन्यू चालू आहे. त्यामुळे मी सांगत होते की एवढा पाऊस आहे ना की वैताग आला आता पावसाचा, म्हणजे 2 दिवसातच. असं नाही म्हणता येणार वैताग आलाय, पाऊस तर पाहिजेच. पण आहे ना खरंच म्हणजे कसं घरात चिकचिक झाली ना की कंटाळा येतो, बाकी काही नाही. मस्त रात्रीच्या जेवणाला पण बेसनाचा बेत होता आज आहे ना. दिवसभर म्हणजे ना गावच्या सारखाच बेत चालला होता माझा. आता गाव काय, आणि आपण तर गावाकडचेच माणसं आहेत, मुंबईमध्ये कामासाठी राहतो, पोरांच्या शाळेसाठी राहतो, असं सारखं सारखं म्हणून पण चालणार नाही की गावचाच बेत चालला होता. पण आवडतं आम्हाला पण बेसन भाकरी वगैरे खायला. मग रात्री ना एकदम शॉर्टकटमध्ये मस्त आहे ना ठेचाची बेसन केलं होतं ह्यावेळेस. म्हणजे ना लसूण आणि हिरवी मिरची ना मी ठेचून घातली होती बेसनाला, चिरून नव्हती घातली. आणि यांना पण वेळ होता, म्हणजे लुडो वगैरे खेळत बसले होते, म्हणजे त्यांना पण झोप येत नव्हती, कारण दुकानावरती जास्त गेलं नाही ना की घरात मग असं काही ना काहीतरी खेळ त्यांचा चालूच असतो. आता दरवेळेस लास्टला आहे ना हेच जिंकतात, काय माहिती त्यांचं काय लक आहे गेममध्ये ना, तेच जिंकतात. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.